एकंदर बघितलं गेलं तर पावसाळ्यात त्यांची रॅली होणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा होता, पण आता रॅलीची तयारी सगळी झालेली आहे। पाऊस आहे तरी काही चाहते कुठे जायला कारणे नाहीत। अजूनपर्यंत वानखेडे स्टेडियमच्या बाहेर सुद्धा तेवढीच गर्दी आहे, सगळ्या गेट्स बंद असले तरीही लोकांना अजूनपर्यंत आम्हाला आत जायचं ही इच्छा आहे। त्यामुळे कुठे ना कुठे आता पाऊस आल्यामुळे आता डबल मजा जरी लोकांना येत असेल तरी आता तो कार्यक्रम आणि ती रॅली मुंबई पोलीस कशी काय घडून आणतात आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा जरी रस्त्यावर असला तरीही आता रोड्स आणि ट्रॅफिक पोलिसांना रोड सगळे क्लिअर करावे लागतील। बँड्रावर्ली सिलिंग पाशी ते आहेत, त्यामुळे ते कोस्टल रोड करूनच ते कदाचित या नरिमन पॉईंटच्या एनसीपी पर्यंत जातील। त्यांना रोड क्लिअर करावे लागतील, पण एकंदर बघितलं गेलं तर पुढच्या अर्ध्या तासात किंवा 40 मिनिटात ते एनसीपी पर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर विजयाची रॅली त्यांची सुरू होईल। नम्रता, अगदी श्रेयस, आणि हा उत्साह असाच शिगेला पोहोचणार आहे आणि टीम इंडिया आता थोड्याच वेळात तिथे पोहोचेल। श्रेयस, वानखेडेवर नेमका कार्यक्रम काय असणार आहे त्याचा काही तपशील मिळालाय? आता असं कळलंय आपल्याला की रॅली केल्यानंतर ती सगळी मंडळी, जसं मी तुम्हाला हा गँगवे दाखवला तर हाच तो रस्ता आहे जिकडून खऱ्या अर्थानं ढोल ताशाच्या गजरात ही सगळी मंडळी, ही बस जी आहे त्यांची ती ओपन बसचा शेवट याच एका पाथवेवर होणार आहे। तिथून थेट आपण जिकडे आहोत म्हणजे तो वानखेडेचा VIP गेट आहे, वानखेडेच्या VIP गेटच्या इकडे ते असतील। त्याच्यानंतर मुंबई पोलिसांचा जो ब्रॅस बँड आहे, मुंबई पोलिसांचा ब्रॅस बँड आहे तो ब्रॅस बँड त्यांचं स्वागत करेल म्हणजेच, आणि त्याच्यानंतर ढोल ताशे ब्रॅस बँड आणि मग त्याच्यानंतर अनेक क्रिकेटर्सच्या उपस्थितीत त्यांना अभिनंदन देण्यात येईल, त्यांचा खऱ्या त्यांना सत्कार करण्यात येईल असा एक कार्यक्रम योजिला आहे। आपण एकंदर बघितलं तर आत चॅम्पियन्स नावाचा एक बॅरिकेड सुद्धा मोठा लावण्यात आला आहे, कारण चॅम्पियन्स आहे, सगळ्यांना आय कार्ड सुद्धा चॅम्पियन्स दिले गेले। आज सकाळी आपण नम्रता पाहिलं की नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रिकेटच्या भेटायला गेले तेव्हा सुद्धा इंडिया आणि द चॅम्पियन्स असं लिहिलं होतं। एक वेगळी जर्सी आहे ती कदाचित अभिमानाने आपण पटकावली आणि अभिमानाने ते खऱ्या अर्थानं मिरवतायत हे आपल्याला सांगावं लागेल। आणि तसंच आज इकडे सगळीचकडे चॅम्पियन्स, वेलकम होम चॅम्पियन्स असं सगळीकडे बॅनर सुद्धा लावण्यात आले। आपण बघू शकता तर बॅनर सुद्धा इकडे वेलकम होम चॅम्पियन्सचे लावण्यात आलेत। सगळीकडे बघितलं तर वानखेडेचा हाच तो पाथवे जिकडून खऱ्या अर्थानं जे तुम्ही म्हणताय वानखेडेला इकडे ते येणार होते। 7ची वेळ खरं तर इकडे येण्याची होती पण अजूनपर्यंत रॅलीच सुरू झाली नाहीये, त्यामुळे जरी रॅली 7ला 7:30-8ला सुरू झाली तरी 1-1.5 तासचं अंतर आपण जर पकडला लोकांच्या गर्दीत तरीही इथं 9 पर्यंत येतील आणि 9 नंतर खऱ्या अर्थानं हा समारंभ जो असेल वानखेडे स्टेडियमचा तो सुरुवात होईल। त्या समारंभासाठी लोक जेवढी 3-3:30 पासून इकडे येऊन बसलेली आहेत, लोकांनी 3-3:30-4 पासून 10-11 पासून लोकांनी गर्दी करायला वानखेडेची सुरुवात केली होती, पण तरीही आपण बघू शकतो की हा उत्साह क्रिकेटचा आहे आणि हा उत्साह आपल्या हिरोजना भेटण्याचा आणि आपल्या हिरोजना सांगण्याचा आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत, अजून एक वर्ल्ड कप, लेट्स डू इट इंडिया। अगदी अगदी, आणि क्रिकेट प्रेमींसाठी हा खूप मोठा क्षण आहे कारण रोहित शर्मा, विराट कोहली या सगळ्यांनी आता रिटायरमेंट T20 फॉर्मॅटमधनं अनाऊन्स केलेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा विश्वचषक ही त्यांच्यासाठी एक खूप भावनात्मक गोष्ट आहे, भावनिक गोष्ट बनलेली आहे। अजयकडे जाऊया। अजय, क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय, काही क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडतील। नक्की आपण क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रिया घेणारच आहोत। आपण जर पाहिलं तर इथे अनेक क्रिकेट प्रेमी आहेत। काका, काय वाटते आज? मजा येते एकदम। भारतीय संघ जो आहे तो 17 वर्षानंतर ही विजयाची ट्रॉफी, सविस्तर विश्लेषण करा तुमचा क्रिकेटचा आवडीचा सामना कोणता? शेवटचा सूर्याचा कॅच। आपण जर पाहिलं तर सूर्याच्या कॅचची चर्चा जी आहे ती अनेक प्रत्येक वेळा पाहायला मिळत होती आणि त्याच अनुषंगाने अनेक तरुणाई सुद्धा त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। काय वाटतं तुला नेमकं, काय भावना आहेत आजच्या संघावर? खूप मजा येते, इमोशनल झालं अशा सुद्धा प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात। अनेक लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुला शेवटचा सामना तुला आवडला होता, तुझ्या आवडीचा कोण आहे? इंडिया पाकिस्तान। हा वाला आणि कुठला वाला? विराट कोहली। नाही, मला रोहित शर्मा आवडतो, याला पण विराट आवडतो। सर्वांना सर्व प्लेयर आवडतात, असं काय नाही की रोहितच आवडतो किंवा विराटच। इंडियाचे सर्वच प्लेयर चांगले आहेत आणि आकर्षित आहेत, त्यामुळे पण चांगले आहे, चहल पण चांगले आहे। पाहिलं तर आता खरं तर जोरदार जल्लोष जो आहे या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। अनेक लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहिलं तर ही सगळीच मंडळी जी आहेत या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मित्रा,
तू आज भारतीय संघाचं टी शर्ट सुद्धा घालून आलेला आहे, काय भावना आहे? आज खूप रडायला येते मला. जे काही झालं देशासाठी मस्त चिंगलाय. खूप वर्षानंतरचा प्रवास होता आणि रोहित शर्मा शिवाय कोणी दुसरा बेस्ट असूच शकत नाही. आम्ही खास 17 वर्ष आपण वाट पाहिली, त्याच्यानंतर आज इकडे आलोय. आम्ही खास पुण्यावरून इकडे आलोय. पाऊस वगैरे सगळा होता तरी आम्ही त्यांना भेटण्यासाठी इकडे आलेलो आहे. जर पाहिलं नम्रता तर ही सगळी मंडळी पुण्यावरून आली आहे तिकडे, असं त्यांचं मत आहे. आणि त्या अनुषंगाने आता हा सगळा एकंदरीत चिअर जो आहे तो एक आनंदाचं वातावरण जे आहे या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळतंय. या सगळ्यात महिला क्रिकेट प्रेमी सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. काय भावना आहेत? 17 वर्षानंतर विजयाची ट्रॉफी घेऊन आपण मस्त वाटतंय, भारी वाटतंय, खरंच खूप छान वाटतंय. सुपर प्राऊड मुमेंट. कोण आवडता प्लेअर आहे तुमचा? कोण आवडता? रोहित शर्मा, विराट कोहली फेवरेट प्लेअर आहे. आता सूर्यकुमार यादव पण आहे. सूर्यकुमार यादवची कॅच का विराटची बॅटिंग? दोन्ही. सूर्यकुमार यादवची कॅच. विराट फॅन फॉलोइंग नाही दिसत आहे मला. नाही विराट फॅन. मी काय म्हणतोय, रोहितचा आवाज जास्त की विराटचा आवाज जास्त? रोहित शर्मा. पण कॅच तर सूर्यकुमार यादवने पकडलेली आहे. जर पाहिला तर खरंच हा आनंद आता गगनाला मावलेला आहे, कारण की यंदा क्रिकेट प्रेमी फक्त पुरुष मुलं असायचे असं म्हटलं जायचं, पण यंदा महिलांचा प्रतिसाद सुद्धा जोरात आहे. आणि ही सगळी मंडळी जर पाहिली तर ही आता फक्त आणि फक्त भारतीय संघाच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत. 17 वर्ष ह्या भारतीयांनी या ट्रॉफीची वाट पाहिली आणि त्याच्यानंतर हा विश्वविजय कप आपल्या वाटेला आलेला आणि त्याचं स्वागत करण्यासाठी, या भारतीय संघाचं स्वागत करण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या ठिकाणी मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हा संपूर्ण विजय रथाची सुरुवात जी आहे ती होताना पाहायला मिळणार आहे. आणि त्याच अनुषंगाने आता ही गर्दी जी आहे ती आपट आहे. हा समोरचा जो रस्ता आहे ह्याच ठिकाणाहून भारतीय संघाची जी आहे ती एंट्री होताना पाहायला मिळणार आहे. या समोरच्या रस्त्यावरून जी आहे तो भारतीय संघ NSCIच्या रस्त्याला येईल आणि तिथून मग संपूर्ण विजय रथाची यात्रा जी आहे ती सुरू होईल. आजच्या या ट्रॉफी परेडसाठी ही सगळी मंडळी एकत्र आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा समोरचा जो खुला मार्ग आहे त्याच मार्गावरून ही संपूर्ण विजय रथ यात्रा जी आहे ती निघणार आहे. आणि तिथून निघाल्यावर हा संपूर्ण पट्टा फिरत याच युटर्न वरून डायरेक्ट जो रस्ता जातो वानखडेकडे, म्हणजे समुद्र, मुंबईचा मरीन लाईन्स, या मरीन लाईन्सवर अनेक मुंबईकर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी येतात. त्याच मुंबईकर आज याच मरीन लाईन्सवर आपल्या भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. आणि त्याच्यासाठी ही अफाट गर्दी आणि आनंदाचं वातावरण या संपूर्ण मरीन लाईन्स पट्ट्यात झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. नम्रता अगदी. आणि क्रिकेट चाहत्यांचा हा उत्साह आपण बघतोय. तिकडे मरीन ड्राईव्हला सुद्धा जनसागर लोटलेला आहे आणि आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी, त्यांची एक झलक मिळवण्यासाठी एवढी तुडुंब गर्दी या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. वानखेडे स्टेडियमवरती प्रतीक्षा आहे, नरिमन पॉईंटवरती प्रतीक्षा आहे, ज्या ठिकाणाहून ही विक्ट्री रॅली निघणार आहे आणि तिथून वानखेडे स्टेडियममध्ये ही रॅली पोहोचेल. आपण श्रेयसकडे जाऊया. श्रेयस, तुझ्या आसपास काय सध्या परिस्थिती दिसते? टीम इंडिया पोहोचतेय का? टीम इंडिया अजूनपर्यंत लोक वाटच बघतायत, पण एकंदर जर बघितलं गेलं तर काही वेळातच खरं तर टीम इंडिया इथं येईल. NCA पर्यंत पोचल्यानंतर ती खऱ्या अर्थानं जसं आपण म्हणतोय विजयाची रॅली इकडे येणार आहे आणि इकडे जर शेवट होणार आहे. आपण बघू शकतो तर हाच तो मेन गेट आहे ज्याला आपण दाखवायचा प्रयत्न आपण करणार आहे. हाच तो मेन गेट आहे जिकडे टीम इंडियाचा जो विजयाची रॅली असेल त्याच्या शेवट याच गेटवर होणार आहे. आपण तिकडे आहोत, बॅक डोअरला आहोत, आपण VIP गेटच्या आत आहोत वानखेडे स्टेडियमच्या. आणि थोड्याच वेळात हा VIP गेटच्या इथं हा सगळा रस्ता जाणार आहे. आपण एकंदर बघू शकतो तर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा आता आत तैनात आहे, कारण एकंदरच बघितलं गेलं आपण तर मोठ्या सिक्युरिटी मेजर्स नुसार सुद्धा ही गोष्ट होत आहे. आणि टीम इंडियाची प्रतीक्षा आहे, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढतेय.